सो गाईज आपला चालू आहे 4.2 प्रॅक्टिस सेट. त्यामध्ये आपण पाहिलं जीएसटी पेएबल. तो पेएबल जीएसटी किंवा जीएसटी पेएबल आपण पाहिलं. मला वाटतं ते तुम्हाला लक्षात आलंच असेल. आउटपुट, इनपुट टॅक्स आणि आउटपुट टॅक्स. आउटपुट टॅक्स काय असतं, इनपुट टॅक्स काय असतं. आपण एखादी वस्तू घेतल्याच्या नंतर आपण पुढच्याला टॅक्स देतो. टॅक्स दिला, आपण दिला म्हणजे याचा अर्थ इनपुट झालं. आणि आपण कुणाकडनं तरी टॅक्स घेतला, ते काय झालं, आउटपुट टॅक्स झालं. सो इनपुट टॅक्स इज इक्वल्स टू, आपल्याला काय लिहिता येतंय सर, दिवाळी वेकेशन कधीपासून आहेत. अरे दरवर्षी दिवाळी सुट्ट्या असतात, यावर्षी दिवाळी म्हणजे दिवाळी सुट्ट्यामध्ये आलेली आहे ना. हा, दरवर्षी दिवाळी सुट्ट्या असतात. यावर्षी सुट्ट्या तर दिवाळी आलेली आहे. आता काय सुट्ट्या द्यावा. कधी द्यायच्या तुम्ही सांगा. ऑनलाईन क्लासेसला. ठीक आहे, बरं बरं ठीक आहे, देऊ ना आपण, काय अडचण नाही. तुमच्या सर्वांचं म्हणणं आहे तर आपण ठीक आहे ना, सोमवारपासून मी आज डिस्कस करतो सर्वांसोबत, काय म्हणतात पाहूयात. आणि मग आपल्या ग्रुपवर मेसेज टाकून देऊ. तुमच्या शाळेचं वगैरे तुम्ही न्यूज ऐकलीच असेल, 30 नोव्हेंबरला कदाचित चालू होण्याची शक्यता आहे. कारण ते मे पासून चालू आहे, सॉरी जून पासून चालू आहे शक्यता. सर्व शक्यतेवरती चालायला का, ठीक आहे. तर त्याच्यानंतर तुमची एक्झाम जी एप्रिल किंवा मे, एप्रिल नाही मे मध्ये असण्याची शक्यता आहे, असं त्यांनी बाकीत केलेलं आहे. बरोबर आहे का. मे मध्ये, हा राईट आहे. हो, मी ते न्यूज ऐकलेली आहे. पाहू आता आपण काय होतंय काय ते. म्हणजे आपल्याकडे आता बघा, हा नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल म्हणजे आपल्याकडे 5 महिने राहतील. हा महिना सोडून पूर्ण हा नोव्हेंबर सोडल्याच्या नंतर, आणि हा जर धरला आपल्याकडे 5.5 किंवा 6 महिने राहतील इथून पुढे. ठीक आहे, अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. आपल्याकडे 6 महिने आहेत. आपला सिलेबसही जवळपास 90% झालेलाच आहे. बरोबर आहे ना की नाही. हो, तिथून पुढे काय थोडाच सिलेबस आहे जो की आपल्याला कंटिन्यू करायचा. नंबर ऑफ एक्झाम घ्यायच्यात, आपल्याला एक्झामही घ्यायच्यात बऱ्यापैकी. आणि जर आपलं ऑफलाईन चालू झालं तर खूपच छान. ऑफलाईन जर नोव्हेंबर म्हणजे 23 नोव्हेंबरला शाळा सुरू झाल्या, तर आपले क्लासेस ऑफलाईन चालू होऊन जातील. त्यावेळेस आपण ऑफलाईन क्लासेस हे घेऊयात, पाहू काय होते. कदाचित एक कसं आहे, आता हिवाळा आहे ना, ते हिवाळ्यामुळं मे बी एकदा ते कोरोना उफाळी घेऊ शकते. कारण त्याला जे पोषक वातावरण पाहिजे थंडीचं, ते आता आपल्याकडे सुरू झालेलं आहे. तर काही सांगता येत नाही, पाहू आपल्या हिशोबानं जसं सरकार चालेल. आपण इंडिव्हिज्युअल घेतली असते ऑफलाईन, पण ते जमत नाही आपल्याला. आपला क्लास आधीच ऑलरेडी रोडवरती आहे. ठीक आहे गाईज. हा, दुसरी लाट, बरोबर आहे, दुसरी लाट. सांगते, तुम्ही काय म्हणताय, 35% रिड्यूस आहे ना. आताच नाही समजणार आपल्याला, ते आताच नाही समजणार. आपल्याला समजणार ते दिवाळीच्या नंतर. म्हणजे दिवाळीच्या नंतर, दिवाळी झाल्याच्या नंतर तुम्हाला जी आर येईल, म्हणजे तुम्हाला म्हणजे शाळेच्या शिक्षकांना एक जी आर येईल. तर त्या जी आर मध्ये लिहिलेलं असं स्पष्ट की काय नेमकं काय इथून पुढे वाटचाल काय. म्हणजे 25% सिलेबस रिड्यूस आहे का, 50% रिड्यूस केला आहे का, आणखीन त्याच्यामध्ये काहीतरी रिड्यूस आहे. आतापर्यंत आपल्याला माहित नाही, त्यामुळे आपण काय कंटिन्यू नेक्स्ट चॅप्टर आपण सुरू केलेला आहे आणि आपण तो घेतोय. बरोबर आहे ना. ओके, बरं. आणखीन कोण काय म्हणते सर, प्रॉब्लेम सेट व्हिडिओ पाठवा ना. ठीक आहे आयुष, तो केलाय मी आणखीन व्हिडिओ, मी करतो तो व्हिडिओ. केल्या मी तुम्हाला पहिले आपल्या ग्रुपवरती सेंड करणार आहे. आणि दिवाळीच्या सुट्ट्या द्यायच्या झाल्या तर किती दिवस द्यायचे तुम्हाला. दुसरे आहेत का नाही मुलं, सुहास, महेश कुमार, हे आहेत का नाही. सुहास नाही होत. 5 days,
ठीक आहे, पाहू ना आपण, काय अडचण नाही. देऊ सुट्ट्या देऊ सर्वांनाच. ओंकार म्हणतोय 7 days. ओंकाराने 40 days, 14 days. बर, चला ठीक आहे. आपलं आता आपण जीएसटी पेएबल पाहूयात. आउटपुट टॅक्स, इनपुट टॅक्स पाहिले आपण व जीएसटी. सो पेएबल जीएसटी पेएबल किंवा पेएबल जीएसटी इज इक्वल्स टू काय आपल्याकडे फॉर्म्युला, आउटपुट टॅक्स मायनस ITC म्हणजे इनपुट टॅक्स क्रेडिट, किंवा इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजेच आपलं इनपुट असतं, इनपुट टॅक्स असतो फक्त. ठीक, हा फॉर्म्युला आपण पाहिलेला आहे. तर चला पहिला क्वेश्चन घ्या. 4.2 मधला फर्स्ट क्वेश्चन. मला वाटतं आपण जवळपास सॉल्व्ह केला असेल कदाचित. नाही, आपण फक्त पाहिलं होतं इनपुट टॅक्स कशाला म्हणायचं, आउटपुट टॅक्स कशाला म्हणायचं. आता आपण तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करूयात. सो क्वेश्चन आहे 4.2 मधला क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर फर्स्ट. काय सांगतो क्वेश्चन नंबर फर्स्ट? थोडं इकडे लिहितो मी, दिसायला पुढे अडचण जाईल. क्वेश्चन नंबर फर्स्ट सांगतोय चेतना स्टोअर टोटल जीएसटी ऑफ 1,05,000 at the time of purchase and collected GST 1,22,500. at the time of sale during 1st of July 2017 to 31st July 2017. Find the GST payable by चेतना स्टोअर्स. चला लक्ष द्या, थोडं व्यवस्थित पाहून घ्या. क्वेश्चन काय सांगतोय, सॉल्व कसं करायचंय काय. चेतना स्टोअर पेड द टोटल जीएसटी ऑफ 1,05,000 ऍट द टाइम ऑफ परचेस. म्हणजे चेतना स्टोअर त्यानं काही सामान परचेस केलं, तर परचेस केल्याच्या नंतर त्यांनी त्या पर्चेसिंग वर जी जीएसटी आहे ती 1,05,000 रुपये दिलेली आहे. अँड कलेक्ट जीएसटी, मग लगेच त्यांनी तो सेल केला, म्हणजे जो माल विकत घेतला होता ज्याच्यावरती जीएसटी दिली होती, तर तो माल लगेच विकला. विकल्याच्या नंतर त्याच्यावरती त्यांनी जीएसटी घेतली 1,22,500 ऍट द टाइम ऑफ सेल, विकल्याच्या नंतर. ड्युरिंग 1st of July 2017 to 31st July 2017, म्हणजे एका महिन्यामध्ये त्यांनी खरेदी पण केला माल आणि विकला पण. सो खरेदी करता वेळेस 1,05,000 रुपये जीएसटी दिला आणि विकल्याच्या नंतर ग्राहकाकडनं 1,22,500 रुपये जीएसटी काढून घेतला. फाइंड द जीएसटी पेएबल बाय चेतना स्टोअर. चेतना स्टोअरचे जीएसटी पेएबल काढा. सर्वात पहिले आपल्याला काय करायला लागणार, सोल्युशन आपल्याला इथे लागणार गिवन मध्ये. सो गिवन मध्ये काय लिहायला लागणार आपल्याला, आउटपुट टॅक्स. काय लिहायचं पहिले, आउटपुट टॅक्स. मराठी मीडियम वाले इथे लिहिणार दिलेलं, काय दिलेलं आहे, आउटपुट टॅक्स. बरोबर, आउटपुट टॅक्स म्हणजे किती काढला त्यांनी, रुपये 1,22,500. बरोबर आहे. आणि इनपुट टॅक्स किती भरला होता, रुपये 1,05,000. बरोबर आहे. म्हणजे याला देअरफॉर तुम्ही लिहू शकता इनपुट टॅक्स इज इक्वल्स टू
ITC म्हणजे इनपुट टॅक्स म्हणजेच ITC आहे तुमचं, आणि ते किती आहे रुपये 1,05,000. बरोबर आहे. ओके गाईज, काय लिहिणार मग आपण जीएसटी पेएबल. सो देअरफॉर जीएसटी पेएबल म्हणजे जीएसटीचा दर किंवा देय जीएसटी, मराठीमधनं म्हणणार आपण देय जीएसटी बरोबर आउटपुट टॅक्स मायनस ITC. सो आउटपुट टॅक्स किती आहे सांगा बरं. 1,22,500 मायनस 1,05,000. त्याच्यामध्ये किती उरणार सांगा. सो देअरफॉर जीएसटी पेएबल इज इक्वल्स टू सांगा जीएसटी पेएबल इज इक्वल्स टू किती मिळणार आपल्याला. सरळ सरळ रुपये सोडायचं नाही, रुपये 22,000. बरोबर आहे का रे मुलांनो. रुपये 22,000 राईट आहे. देय जीएसटी बरोबर रुपये 22,000. समजलं का. रिपीट करायचं प्लीज कमेंट करा. समजलं. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन घ्या. घ्या स्क्रीनशॉट घेतला. ओके चला, समजलं मग सर्वजण, काय अडचण नाही. आपण आपले सर्व चॅप्टर घेऊन टाकू. कोणताही सिलेबस किती कमी झाला किती राहिला आपल्याला काही घेऊन देत नाही. आतापर्यंत आपण कोणता टॉपिक सोडलेला नाहीये. हेच टॉपिक कशामुळे सोडून द्यायचे. क्वेश्चन नंबर सेकंड काय सांगतोय. नजमा इज ए proprietor of a firm. Registered under GST. रजिस्टर्ड केलेले जीएसटीच्या आतमध्ये त्यांचे जे फर्म आहे ते. शी हॅज paid GST of 12,500 on purchase and collected 40,750 on sale. What is the amount of ITC be claimed? What is the amount of GST payable? What is the amount of GST payable? So guys, Nazma is a proprietor of a firm. Proprietor म्हणजे काय, त्या फर्मचे डायरेक्टर. फर्म म्हणजे काय, एखादं दुकान, एखादी कंपनी, त्याला आपण फर्म म्हणतो. नजमा इज ए proprietor of a firm registered under GST. म्हणजे त्यांची काय फर्म, दुकान असेल, जो काही त्यांचा व्यवसाय आहे, त्यांनी तो जीएसटीच्या
अंडर गेट म्हणजे जीएसटी रजिस्ट्रेशन आहे. शी हॅज पेड जीएसटी ऑफ रुपीज 12,500 ऑन परचेस. मग त्यांनी काही गोष्टी परचेस केल्या, त्यावेळेस त्यांनी 12,500 रुपये जीएसटी पेड केली. कलेक्टेड 14,750 ऑन सेल. विक्री केल्यानंतर 14,750 रुपये लगेच वसूल करून घेतली. What is the amount of ITC to be claimed? ITC ची अमाऊंट किती आहे आणि what is the amount of GST payable? GST payable पण अमाऊंट किती आहे ते आपल्याला काढायचंय. काय करणार? सोल्युशन इथं द्यायचं गिवन. काय दिलेलं आहे मुलांनो गिवन मध्ये? सो गिवन मध्ये काय दिलेलं आहे आपल्याला? तर गिवन मध्ये दिलेलं आहे आपल्याला आउटपुट टॅक्स इज इक्वल्स टू, आउटपुट टॅक्स किती आहे? रुपये 14,750. इनपुट टॅक्स किती आहे मुलांनो? इनपुट केलेला 12,500. राईट आहे? ओके गाईज. सो मग आता इथं लिहायचं आपल्याला इनपुट टॅक्स इज इक्वल्स टू ITC. बरोबर आहे? बरोबर. इनपुट टॅक्स बरोबर ITC बरोबर रुपये 12,500. मग ITC क्लेम्ड केल्याची अमाऊंट किती? 12,500. मग इथे लिहायचं so therefore the amount of ITC to be claimed is equals to rupees 12,500. सो 12,500 तर ITC ची जी काय अमाऊंट आहे ती आपण क्लेम्ड केलेली आहे. ओके, ITC. सो the amount of ITC to be claimed rupees 12,500. झालं. हे पहिलं एक नंबरला the amount of ITC to be claimed ती 12,500. आता जीएसटी पेएबल काढायचे. सो therefore जीएसटी पेएबल is equals to जीएसटी पेएबल इज इक्वल्स टू काय घेणार आपण सांगा बरं? काय करणार? जीएसटी पेएबल. सो आउटपुट टॅक्स मायनस ITC. सो आउटपुट टॅक्स किती आहे बरं आपला? आउटपुट टॅक्स आहे 14,750 मायनस 12,500. ओके गाईज. सो 14,750 मधनं 12,500 जर मायनस केले आपण तर किती मिळणार आपल्याला? रुपये 2,250. सो जीएसटी पेएबल किती असणार आपला? जीएसटी पेएबल 2,250 रुपये. समजलं? रिपीट करायचंय? कमेंट करा गाईज. याचा स्क्रीनशॉट घ्यायचा, लगेच सॉल्व करा हे व्यवस्थित. समजलं का? शेख आपको समझ में आ रहा है या नहीं शेख? ओके कुरडे. ओके अर्पिता. ओके चलिए ठीक है. चला झालं असेल तर नेक्स्ट घेऊ आपण. हे पूर्ण दिसायला ना रे? हे काही कटलं इथलं? हे दिसतंय का स्क्रीन मध्ये नाही दिसत आहे ते? दिसते. ओके ठीक आहे, ठीक आहे, नो प्रॉब्लेम.
आता थोडा वेगळ्या टाईपचा प्रॉब्लेम, वेगळा म्हणजे सोपा आहे, फक्त लक्षात आलं पाहिजे. क्वेश्चन नंबर 3 आहे त्याच्यातला. आमिर इंटरप्राइज purchased chocolate sauce bottles and paid GST of rupees 3,800. He sold those bottles to Akbari Bros म्हणजे brothers and collected GST of rupees 4,100. Mayank Food Corner purchased these bottles from Akbari Bros and paid GST. थोडं लक्ष द्या, याची चेन काढायची आपल्याला, लक्षात येते. ऑफ रुपीज 4,500 rupees. Find the amount of GST payable at every stage of trading and hence find payable CGST and SGST. सो गाईज, इथं 3 कंपन्या आहेत, 3 बिझनेसमॅन्स आहेत, तिघांमध्ये ट्रेडिंग झालेली आहे. कोण कोण आहे त्याची एकदा फक्त आपण डायग्राम काढून घेऊयात. लक्ष द्या. आमिर इंटरप्राइज आहे एक. आमिर इंटरप्राइजेस ने परचेस केले चॉकलेट सॉस बॉटल्स, म्हणजे इथं आपण लिहूयात पहिले आमिर इंटरप्राइज. ठीक आहे, हे पहिलं. दुसरं कोण आहे? सॉस बॉटल्स त्याने घेतल्या होत्या आणि पेड केली होती जीएसटी रुपीज. अकबरी ब्रदर्सनं पेड केली होती. किती रुपये? 3,800 रुपये. ज्याच्याकडनं घेतले त्याला पेड केले. कोणाकडनं काय घ्यायना, पण त्याला पेड केले आमिर इंटरप्राइजनं. ही सॉल्ड दोज बॉटल्स, म्हणजे कोण? आमिर इंटरप्राइजनं सॉल्ड केल्या म्हणजे विकल्या. कुणाला? दोज बॉटल्स, अकबरी ब्रोजला. म्हणजे सेकंड ट्रेडिंग कोणासोबत झाली आहे? आमिर इंटरप्राइजेसनं कुणाकडनं तरी, इकडे कोणतरी पर्सन आहे ज्याच्याकडनं आमिर इंटरप्राइजेसनं घेतलं. आमिर इंटरप्राइजेसनं सॉल्ड केल्या म्हणजे विकल्या. कुणाला? अकबरी ब्रदर्सला. अकबरी ब्रदर्सला विकल्या, बरोबर आहे. अकबरी अँड कलेक्टेड जीएसटी ऑफ रुपीज 4,100 रुपीज. म्हणजे आमिर इंटरप्राइजेसनं 3,800 रुपये जीएसटी ऑलरेडी पेड केली. पेड जीएसटी पेड, ही पेड जीएसटी आहे, बरोबर आहे. मग आमिर इंटरप्राइजेसनं अकबरी ब्रोजला विकल्या आणि अकबरी ब्रोजला विकल्याच्या नंतर
सॉल्व्ह केल्या. मग अकबरी ब्रदर्स कडनं त्यांनी कलेक्ट केली जीएसटी. कलेक्ट केली म्हणजे अकबरी ब्रदर्सला द्यायला लागली. कुणाला? आमिरला. आमिर एंटरप्राइजला किती द्यायला लागली? रुपीज 4100 पेड जीएसटी. ओके. परत अकबरी ब्रदर्सनं काय केलं? मयंक फूड कॉर्नर परचेस दिस बॉटल्स फ्रॉम अकबरी ब्रोज. मग परत अकबरी ब्रोज कडनं पुन्हा घेतल्या मयंक फूड कॉर्नर त्यांनी घेतल्या, बरोबर आहे. आणि मयंक फूड कॉर्नर परचेस दिस बॉटल्स फ्रॉम अकबरी ब्रोज अँड पेड जीएसटी. मग परत जीएसटी पेड केली त्यांनी कुणाला? अकबरी ब्रोजला. सो किती केली? रुपीज 4500 पेड जीएसटी. ओके. ही ट्रेडिंग अशी आहे बघा चेन. आमिर एंटरप्राइजेसनं कुणाकडनं तरी घेतल्या, त्याने अकबरी ब्रोजला विकत दिल्या. अकबरी ब्रोजनं परत मयंक फूड कॉर्नरला विकत दिलं. म्हणजे हा डिस्ट्रीब्युटर किंवा ह्याला म्हणता येईल आपल्याला मॅन्युफॅक्चररनं कुणाला दिल्या? होलसेलरला दिल्या. होलसेलरनं कुणाला दिलेल्या आहेत? रिटेलरला दिलेल्या. रिटेलर कुणाला दिणार? कस्टमरला. नंतरचं ते ट्रेडिंग नाही दिलेली आपल्याला. असं असताना फाइंड द अमाऊंट ऑफ जीएसटी पेएबल. जीएसटी पेएबलचे अमाऊंट फाइंड आउट करायचे ऍट एव्हरी स्टेज. म्हणजे प्रत्येक स्टेजला जीएसटी पेएबल काढायचंय आणि हेच फाइंड द पेएबल जीएसटी आणि एसजीएसटी दोन्ही पण काढायचंय. तर लक्ष द्यायचं. सॉल्व्ह कसं करणार? फॉर पहिले कोणतं आहे? आमिर एंटरप्राइज. फॉर आमिर एंटरप्राइज. फक्त आमिर एंटरप्राइज साठी आपल्याला पहिले चेक करायचं. आमिर एंटरप्राइज साठी काय चेक करायचंय? आउटपुट टॅक्स. आउटपुट टॅक्स किती आहे? तर सांगा बरं. आमिर एंटरप्राइजनं पेड केलेली जीएसटी 3800 पेड केलेली म्हणजे दिलेली आहे, म्हणजे याचा अर्थ इनपुट आहे. आणि अकबरी ब्रदर्सनं पेड केलेली जीएसटी कुणाला? आमिरला. म्हणजे आमिरने घेतलेली आहे ती, म्हणजे याचा अर्थ सो आउटपुट टॅक्स आहे आपल्याकडं रुपये 4100 आणि इनपुट टॅक्स किती आहे? इनपुट टॅक्स बरोबर आयटीसी बरोबर रुपये 3800. तुम्हाला समजायला काय? हे आमिर एंटरप्राइजनं कुणाला तरी दिले होते, म्हणजे याचा अर्थ इनपुट आहे. आणि अकबरी ब्रदर्स कडनं त्याने घेतली होती. मग अकबरी ब्रदर्सनं पेड केली म्हणजे याने घेतलेली आहे. मग याने घेतलंय, आउटपुट काढलंय 4100 रुपये. सो देअरफॉर इथे लिहायला लागणार जीएसटी पेएबल इज इक्वल्स टू आउटपुट टॅक्स मायनस आयटीसी. आउटपुट टॅक्स किती आहे? 4100 मायनस 3800 म्हणजेच किती रुपये रे? हे 2 आणि 3 सो रुपये 300. सो जीएसटी पेएबल. राईट आहे. या स्टेजला लगेच तुम्हाला काढायचंय सीजीएसटी आणि एसजीएसटी. पेएबल CGST is equals to payable SGST is equals to GST divided by 2. म्हणजे 300 भागिले 2 म्हणजेच रुपये 150. समजलं का? रिपीट करायचंय इथपर्यंत सांगा एकदा. हॅलो गाईज, कमेंट करा. हॅलो गाईज, हे समजलं? ही ट्रेडिंग कशी व्हायली आहे समजलं का? हा व्यापार कसा व्हायला समजलं का तुम्हाला? कुणाकडनं कोण घेतंय? फक्त पहिले आमिर एंटरप्राइजचा विचार केला आपण, हो का नाही? हो म्हणताय. चला आता फॉर सेकंड ट्रेडिंग कुणासोबत व्हायली आहे? अकबरी ब्रोज सोबत. सो फॉर अकबरी ब्रदर्स. फॉर अकबरी ब्रदर्स. आता अकबरी ब्रदर्स साठी आउटपुट टॅक्स किती असणार आहे? चला सांगा, तुम्ही सांगणार मला. अकबरी ब्रदर्स साठी आउटपुट टॅक्स किती असणार आहे आणि इनपुट टॅक्स किती असणार आहे? आउटपुट टॅक्स इनपुट टॅक्स इज इक्वल्स टू आयटीसी.
किती म्हणताय आउटपुट टॅक्स 4,500. अगदी बरोबर आहे. सो आउटपुट म्हणजे अकबरी ब्रदर्सनं घेतले तर मयंक फूड कॉर्नरला विकलंय ना, विकल्याच्या नंतर त्याच्याकडनं घेतले तर आणि यांनी पेड केलेली आहे. पेड म्हणजे कोणाला केली? अकबरी ब्रदर्सला. आणि अकबरी ब्रदर्सनं घेतली आहे म्हणजे आउटपुट काढले. म्हणजे याचा अर्थ आउटपुट टॅक्स किती आहे? रुपये 4,500. आणि इनपुट टॅक्स किती आहे? 4,100. सो जीएसटी पेएबल इज इक्वल्स टू आउटपुट टॅक्स माइनस ITC. सो आउटपुट टॅक्स आहे 4,500 मायनस 4,100. सो रुपये किती झालं रे? 400. सो देअरफॉर जीएसटी पेएबल. राईट आहे गाईज. मग त्याच्यानंतर त्याच पेएबल सीजीएसटी आणि एसजीएसटी किती येणार? रुपये 200. करता येईल का? सीजीएसटी आणि एसजीएसटी किती येणार? रुपये 200. राईट आहे. लिहायचा म्हणजे फाइंड द अमाऊंट ऑफ एसजीएसटी पेएबल. अमाऊंट काढायची आपल्याला एसजीएसटी पेएबलची ऍट एव्हरी स्टेज, प्रत्येक स्टेजला ट्रेडिंग. अँड हिन्स फाइंड द पेएबल एसजीएसटी आणि सीजीएसटी. तुम्ही म्हणणार सर फॉर आता हे राहिलं ना मयंक फूड कॉर्नर. आता मयंक फूड कॉर्नरनं फक्त घेतलंय म्हणजे पेड केलेली आहे जीएसटी, म्हणजे इनपुट दिलेले, पण आउटपुट कुणाकडनं घेतलंय सांगितलं नाही ना. त्यामुळे मयंक फूडचं सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला आउटपुट टॅक्सची गरज आहे आणि तो आपल्याकडे नाहीये, त्यामुळे ते हा तुम्हाला एक्झामला विचारला जाऊ शकतो प्रॉब्लेम 3 मार्काला 4 मार्काला. थोडा व्यवस्थित सॉल्व्ह करायचं आहे. ओके गाईज, एनी डाउट, एनी प्रॉब्लेम? सीजीईटी नाही, सीजीएसटी. चला ठीक आहे, चुकून झालं असेल ते. नो डाउट. ओके गाईज. चला काही अडचण नाहीये. आपलं आताचं जे लेक्चर आहे हे 3 प्रॉब्लेम्स वरती संपलेलं आहे. ओके गाईज, सो आजचं लेक्चर आपलं संपलेलं आहे. याचा व्यवस्थित स्क्रीनशॉट घ्यायचा आणि खाली सीजीएसटी आणि एसजीएसटी पेएबल 200-200 रुपये हे व्यवस्थित देऊन काढायचं. बरं मला एक सांगा,